महाराष्ट्रातून आषाढी वारीसाठी अनेक दिंड्या पंढरपूरकडे येत आहेत. अशातच महाराष्ट्रातील 90 शहरातील 100 क्लबमधील 4100 सायकलींची दिंडी पंढरपुरात येऊन पोहोचली. या निमित्तानं सायकल स्वारांनी वारकरी परंपरेप्रमाणे सायकलवरून नगर प्रदक्षिणा केली. सायकल वारीच्या माध्यमातून भाविक आरोग्य आणि पर्यावरणाचा संदेश आपापल्या गावी घेऊन जातात. फिटनेस का डोज, सायकलिंग आधा घंटा रोज, तसंच प्रत्येकानं एक झाड आपल्या आईच्या नावानं लावावं अशा घोषणा केंद्रीय राज्य क्रीडा मंत्री रक्षा खडसे यांनी दिल्या. पंढरपुरात रविवारी अखिल महाराष्ट्र सायकलवारी पंढरपूर यांच्या वतीनं सायकल संमेलन घेण्यात आलं. केंद्रीय राज्यमंत्री क्रीडा आणि युवक कल्याण रक्षा खडसे, पालकमंत्री जयकुमार गोरे, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, युटोपियन साखर कारखान्याचे अध्यक्ष उमेश परिचारक यांनी सायकल दिंडीचं उद्घाटन करून दिंडीत सहभाग घेतला. तसंच राजेंद्र वानखेडे नाशिक, श्रीनिवास वायकर बारामती, चंद्रकांत नाईक नाशिक, श्रावण उगले लातूर, पंढरपूर सायकलवारी समितीचे प्रकाश शेटे, अभिजित कुलकर्णी, महेश भोसले, रवींद्र दुसाने, तसंच फिट इंडिया सायकल ऑन संडे, पर्यावरण संवर्धन, पंढरपूर सायकलवारी 2025 यांचा समावेश होता. यावेळी दिंडीतील प्रमुखांनी केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासनानं सायकल दिंडीत सहभागी होणाऱ्या लोकांची राहायची सोय व्हावी, तसंच पोलीस सुरक्षा मिळावी अशी मागणी केली. पंढरपुरातील रेल्वे मैदान इथं मोठ्या भक्तिमय वातावरणात विठू नामाचा गजर करत 4500 सायकल स्वारांनी रिंगण सोहळा साजरा केला. यामध्ये केंद्रीय मंत्री रक्षा खडसे, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, युटोपियन साखर कारखान्याचे अध्यक्ष उमेश परिचारक यांनी यामध्ये सहभाग नोंदवला. सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सायकल ऑन संडे हा उपक्रम राबवत आहेत. सायकल संदर्भातला हा इव्हेंट देशभरातला मोठा इव्हेंट आहे. पंढरपूर महाराष्ट्राचा अभिमान आहे. मी महाराष्ट्रातील आहे, यामुळे पुढच्या वर्षी या सायकलवारीत देखील राज्यातून जादा लोक सहभागी व्हावेत यासाठी प्रयत्न करणार आहे. तसंच या सायकलवारीला भारत सरकार 100% मदत करणार असल्याचं रक्षा खडसे यांनी सांगितलं. फिट इंडिया या राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत या दिंडीमध्ये सायकलसारख्या व्यायामाचं महत्त्व पटवून देण्यात आलं. राज्यातील कानाकोपऱ्यातून आलेल्या सायकल स्वारांमुळे पंढरी नगरी वेगळ्याच आध्यात्मिक वातावरणात सामावून गेलेली पाहायला मिळाली. यावेळी पोलीस अधिकारी अर्जुन भोसले, मुख्याधिकारी महेश रोकडे उपस्थित होते.